वेळ नसल्या कारणामुळे मी तुम्हाला थोडं फास्टमध्ये दाखवतोय। हे तुम्ही व्यवस्थित बघा, खूपच सुंदर असं गाव आहे। इकडे पण एक गाव दाखवलेलं आहे, पण या गावामध्ये एंट्री नाही आहे। चला मित्रांनो, डोंगराचा खेळतो, चला तर पुढे आता हे असे चिन्ह दाखवलेले आहेत पुढे जाण्यासाठी। मंदिरासमोर आलेलो मित्रांनो, चला पुढे। तर इथं समोर दाखवा त्यांना की किती सुंदर असा नजारा दिसून येत आहे। सगळ्यात भयानक असा खेळ आहे हा। म्हणजे तुम्हाला सांगायचं असतो की जे गावाकडच्या ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घराच्या वगैरे राहायच्या तसे दाखवलेले आहेत त्यांनी। अजून बरंच काही बाकी आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवायचं, मी दाखवतो तुम्हाला। आता आम्ही किती शॉर्टकट, थोडा असा शॉर्टकट घ्यावा लागणार आपल्याला। वेळेच्या कमतरतेमुळे आम्ही फास्ट येत आहे जरा। बघा मित्रांनो इकडं पाण्याची व्यवस्था आहे, इकडून घ्या ना, असं इकडून घ्या। हे बघा पहिले दरवाजे वगैरे कशा प्रकारे बनवायचे आणि तिकडून सांगायचा त्यांचा बॉस। इथे बघा गावामध्ये कशा पद्धतीने बांगड्यांचा ठेला लागायचा आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा प्रकारचं बनवलेलं आहे त्यांनी। पूर्ण गाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून शेवटपर्यंत राहा तुम्ही, तुम्हाला आणखीन बऱ्याच गोष्टी मी दाखवणार आहे। हे बघा जुन्या पद्धतीची तुतारी वगैरे कसे बनवायची। बघा मित्रांनो, हे बघा भांड्यांची दुकान, हे पूर्ण मार्केट आहे। समजा जुन्या पद्धतीचं जे बाजार भरायचं त्या बाजारामध्ये जसं मार्केट भरायचं समोर पेट्या बघू, त्या पद्धतीचं मार्केट आहे हे, मी तुम्हाला दाखवतो। हे पूर्ण मार्केट अशा पद्धतीचं होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा खेळ कशा पद्धतीने करायचे पहिले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही थोडं उलट्या दिशेने आलोय, तुम्हाला सरळ दिशेने घेऊन जातो एकदा। हे बघा कशा पद्धतीने खेळ चालायचा जुना, पूर्ण पोटावरती ठेवून सगळ्या गोष्टी। चांगल्या कुटुंबातील लोक, अधिकारी माणसं येतात, आम्ही येतात, संन्यासी येतात, सरकारी अधिकारी येतात, विषयाधिकारी येतात, तुमचे हातात घेऊन चालणं किंवा अशोभनीय, कोणीही जोडपे विधानार नाही याची दक्षता, असं कुठलंही जोडपं असा पद्धतीने गैरवर्ताना फिरताना दिसतं। हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं दुकान आहे त्यांनी जुन्या पद्धतीने लावलेलं। हे बघा भविष्य बघणार, तुमचं भविष्य बघायचं असेल तर नक्कीच या। हो साहेब, खूप ओरल तुम्ही। हे बघा रुद्राक्ष वगैरे मूर्त्या सगळ्या जशी दुकान लागायची ना तसे। हे बघा फोटो काढण्याची पद्धत, हे फोटो काढायचे जुन्या पद्धतीने। हे बघा भावले वगैरे कसे विकायचे जुने लोक, लाकडाच्या बनवलेल्या। आणि इथं असलेलं सर्व काही पाहू शकता तुम्ही, इथं पेढे वगैरे सगळं मिळेल तुम्हाला या बाजारात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे सगळं हे बघा किती सुंदर सुंदर बनवलेलं आहे, खूप असं सुंदर असं चित्र बनवलेलं आहे। बघा फुलं विकणारा माणूस, किती सुंदर त्याचे एक्सप्रेशन बघा, किती सुंदर आहे। चला आता तुम्हाला दुसरं दाखवतो मी समोरून। खूप मोठा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही असं सहकार्य केल्यानंतर सबस्क्राईब करा चॅनलला, श्रीराम पाटील घायवट। हे बघा जुन्या पद्धतीने कसे खेळायचे, खूपच सुंदर असा बनवलेला आहे। कॅन्टीन इकडे नाही, हे बघा जुन्या पद्धतीची रेडे कशी खेळायची कुस्ती, सेम तसेच बनवलेले आहेत।
वरतून यायचं, खालीहून असं जायचं, निकडून यायचं. उकलं आपलं खेळते. तुम्हाला दाखवतो अजून बरंचसं काही आहे वरती. मित्रांनो, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला फास्ट लवकरात लवकर कसं पूर्ण सगळ्यात चित्र नाही. महत्वाचं सांगायचं म्हणजे याच्या तोंडात काहीतरी आहे, पण हा दाखवत नाही बरं का. हो. हे बघा जुन्या पद्धतीचे पत्र वगैरे कसे टाकलेले राहायचे हे घरात. बघा मित्रांनो, जिलेबी कोणाला खायची असेल तर स्पेशालिटी या. हो 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 हो. हे आपल्या अण्णाची जिलेबी, अण्णाच्या जिलेबीचा ठेला. इथे कपड्याचे दुकान, कपड्याची दुकान मित्रांनो, शाली रगी वगैरे कशा पद्धतीने पहिले भेटायच्या. हे बघा हे बघा मित्रांनो, टोपले वगैरे सगळ्या गोष्टी इथे मिळायच्या. शेतकऱ्याचे साहित्य सगळे इथं या अशा पद्धतीने भेटायचे. बघा मित्रांनो, हे आता पोळा येणार आहे. पोळाचा सण जवळ येत आहे. या पद्धतीनं हे घाटपट्टे वगैरे ह्या गोष्टी विकायचे, आपले बैलाचे साहित्य. आता हे जरा कमी होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता हे समोर आता हे खेळणी, मुलांची खेळणी, राजस्थानी लोकांचे जे वस्त्र असतात हे बघा मित्रांनो. आंबे विकताना बघा मित्रांनो. हे बघा केळी, हे बघा केळी मित्रांनो. पत्र, मला वाटलं पत्र जवळ आहेत का कोण. हे बघा हे बघा मित्रांनो, ढोलकी ताशे वगैरे भेटायचे. ताशे विकताना अशा पद्धतीने ढोलकी ताशे राहायचे पहिले. आता तर डीजे आला, हे तर सगळे आता बंद होत आलेलं आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, चला पाटलाची टोपी पाटलाची टोपी मित्रांनो. आणि हे बघा मित्रांनो, तर हे काय बघताय, अशा पद्धतीनं पहिले डोळ्यातून कचरं काढण्याचं काम होत असे. पहा मित्रांनो, समोर आता हे जे दृश्य आहे, त्यांचा काहीतरी व्यवहार झालेला आहे. हो आपण त्यांच्या व्यवहारात नाही पडायचं. चला खाली. हे घेतले आपण है ना. हो बापरे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच माहिती झालेली गोष्ट अशी आहे की हे पूर्ण 13 एकरामध्ये बनवलेला असा पूर्ण, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे पूर्ण तालुका बसेल असा या पद्धतीने दृश्य तयार केलेले त्यांनी. तुम्ही बघू शकता प्रत्येक स्टॉलवरती असे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल दिसत आहे तुम्हाला. इथे बघा पेढी, बर्फा, काय जे लागेल ते सगळं व्यवस्थित मिळेल तुम्हाला चांगल्या भावात. येऊ शकता तुम्ही बघायला आणि खायला पण. खूप सुंदर असे फोटो आणि मूर्त्या बघा मित्रांनो, किती सुंदर आहे. नक्षी कामं केले. हे बघा मित्रांनो, स्त्रियांचे वस्त्र आणि चला आता पुढे चोळी बांगडी म्हणतो आपण त्यांना, ते सगळं इथं मिळायचे पहिले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्या पद्धतीने कसे तयार करायचे. देवाची पालखी जशी घ्यायची ना, ती पालखी बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आहे. इथे मागं असलेले पूजा करणारे स्त्रिया. इथे पाटील सांगतोय की तुम्ही लवकरात लवकर पुढे घ्या. हा असा मोठ्या प्रकारचा जबरदस्त असा देवाची पालखी चाललेली आहे. इथे तुम्ही बघताय सर्व शेतकरी मित्रमंडळ त्या पालखीला समोर ओढण्याचं काम करत आहे. सगळ्या प्रकारचे बाबा आहेत त्याच्यामध्ये. सगळे ज्या प्रकारे सोल पकडून आपला मदत योगदान करत होते तसे आता कोणी कोणासाठी येत नाही. हे तुम्ही बघू शकता.